बघा, आपल्या हृदयाचा जर कोणी शत्रू जर म्हटलं तर तो म्हणजे कोलेस्ट्रॉल. आजच्या आपण जगामध्ये जे बघतोय ऐकतोय की खूप जणांना हार्ट अटॅक येत आहेत. कोलेस्ट्रॉल हे वाढलंय शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात. या गोष्टी का होतात तर जास्त प्रमाणामध्ये तेलकट खाल्ल्यामुळे जी सॅच्युरेटेड फॅट आहे हिचा सगळ्यात मोठा वाटा कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी आहे. त्याचबरोबर जी जीवनशैली आहे की एका जागी बसून काम आहे, जास्त शरीराची हालचाल नाही, यामुळे आपलं शरीर जे आहे ते कोलेस्ट्रॉल स्टोअर करत असतं आणि याचमुळे आपल्याला मग असे अनेक प्रकारचे हे त्रास सुरू होतात. तर बघा, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारात थोडे बदल करा. जसं की तुम्ही जे तळलेले पदार्थ आहेत ते पूर्णपणे कमी करा तुमच्या खाण्यातनं. बंद केलेस तर खूप चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल. तर तसंच जे लसूण आहे ना, लसणाच्या तुम्ही 2 ते 3 पाकळ्या रोज खाऊ शकताय. त्याचबरोबर जे आपले मेथीदाणे असतात ते तुम्हाला काय करायचं आहे की रात्रीचे ते भिजत ठेवायचे आणि सकाळी जे मेथीदाण्यांचं पाणी आहे ते प्यायचं आहे. ते देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती मदत करतं. तुमच्या आहारामध्ये अँटीऑक्सिडंट्स वाढवा. व्हिटॅमिन सीचे जे पदार्थ आहेत ते तुमच्या आहारामध्ये वाढवा. या गोष्टींचं तुम्ही आहारामध्ये थोडे थोडे बदल करा, याने देखील तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर योगा करा, योगासने करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राणायाम. तर तुम्ही भस्त्रिका प्राणायाम झालं, अनुलोम विलोम आणि कपालभाती हे प्राणायाम ज्यांना देखील ज्यांचं कोलेस्ट्रॉल हे वाढलेलं आहे त्यांनी नक्कीच हे प्राणायाम करा. बघा, तुमचं कोलेस्ट्रॉल लवकरात लवकर कमी होईल नॅचरलीच. तर ह्या गोष्टी करून बघा.